मैदानाच्या आतमध्ये आज उतरलेले सोमजाई गुंडगे हा संघ. मॅच सुरू होण्याच्या पूर्वी आपण एक विशेष सन्मान घेऊयात. संगम बोराडीची चर्चा सुरू आहे. कौशल बोराडे तर आपले नेरलचे जावई झालेले आहेत ऑलरेडी. अशी बॅटिंग केल्यावरती एक विशेष सन्मान आपण करत आहोत. एक विशेष सन्मान आम्ही आयोजकांना विनंती करत आहोत, ज्याने आज संपूर्ण दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये आपल्या या स्पर्धेमध्ये एक सुंदर समालोचन ज्याने केलेलं आहे ते योगेश ढोळे सर यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेणार आहोत. आम्ही निलेशजी आजारे साहेबांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण योगेश ढोळे सर यांचा सन्मान आपण या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करावा. योगेश ढोळे सर म्हटल्याच्या नंतर आताच्या या सीझनमध्ये अगदी आपण पाहतात सुसाट फॉर्ममध्ये असणारे समालोचक मित्र, आमच्या जागतिक जवळचे मित्र आणि त्याचबरोबर भरपूर अशा स्पर्धा ते सातत्याने आपल्या देखील विभागामध्ये कव्हर करत आलेले आहेत आणि संदीपजी गायकवाड सर यांच्या नेहमीच सोबतीनं ते उपस्थित राहत असतात. बऱ्याचशा नवनवीन गोष्टी ते पहिला चेंडू अटॅक करत असताना लॉंग ऑनला चौकार, बऱ्याचशा गोष्टी संदीपजी गायकवाड सर यांच्या वतीनं यांच्याकडून ते बऱ्याचदा शिकत आलेले आहेत. जसे आम्ही देखील सुरुवात राजेश भोईर यांच्या सगुणाबाग चषक पासून केली, संदीपजी गायकवाड सर यांच्या सोबतीनं केलेली सुरुवात आणि आपण पाहतात योगेश ढोळे सर देखील आपल्या विभागामध्ये येऊन त्यांच्याकडून बऱ्याचशा काही नवनवीन गोष्टी शिकतात. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊयात. एक उत्तम समालोचक आमचे अगदी जवळचे मित्र योगेश ढोळे सर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. त्याचबरोबर मॅचला सुरुवात झालेली या त्यांच्याकडे आपण लगेचच वळूयात येणाऱ्या पहिल्या सत्रासाठी. धन्यवाद योगेश ढोळे सर, थँक्यू सो मच. आपण महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय.
आदर्श मोहिते गोलंदाजीसाठी आपण पाहत आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आदर्श मोहितेनं चांगली गोलंदाजी केली होती. अगदी 2 या धावसंख्येचं षटक हाताळलं होतं आणि त्याच पद्धतीचं आता पुन्हा एकदा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. सुसवाट वेगानं गोलंदाजी करतायत. अगदी आपण पाहताय अगदी कधी बॉल अगदी थोडे पुढे ठेवतात तर कधी थोडेसे पाठीमागे ठेवतात. वेगानं इथून मात्र बीट करत असताना संगम आपण पाहताय साकिंग गेटवरती आहे. एक चौकार आला होता कौशल बोराडीच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं आहे. आदर्श मोहितेचा धाबा धावफलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळतात. इथे मिस टायमिंग राहिलाय. पाठीमागे चालले क्षेत्ररक्षक. इथून मात्र झेल कॅरी करण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झालाय. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात. पाठीमागे चालले होते. झेल कॅरी करायचा होता. तिथपर्यंत पोहोचले होते. हातामध्ये देखील आला होता परंतु तिथून झेल ड्रॉप झाला. 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळाल्या. धाबा धावफलकावरती आपण पाहताय 9. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये धाबा आलात. जय हनुमान एक्सेल टीमच्या 9. 3 ओव्हरची मॅच आहे. इथून जर जिंकला तर किमान एक ट्रॉफीचा हकदार असाल. त्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. श्री 11 सोमजाई गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान एक्सेल या 2 टीममध्ये आपण पाहताय हा संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान एक्सेल टीमनं धाबा बनवलात. ते अगदी आपण पाहताय 9. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या 2 ओव्हरमध्ये इथून किती टार्गेट सेट केलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल या 12 बॉलमध्ये. परंतु आता सॅकिंग एंडवरती आपण पाहताय कौशल बोराडे आणि त्याच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आकाश धुरी, बाबू धुरी गोलंदाजीसाठी आपण पाहताय. सेकंड ओव्हरमध्ये टीमचा कॅप्टन आहे. थोडासा दूर ठेवला. अगदी आपण पाहता अँगल क्रिएट करत असताना एक चांगली शैली आहे खऱ्या अर्थानं गोलंदाज बाबू धुरीची आपण पाहताय. विशिष्ट अँगलनं गोलंदाजी करत असतो. व्हेरिएशन फार चांगली आहे बाबूकडे आपण पाहताय. हा डॉट बॉल. 3 ओव्हरची मॅच आहे. टार्गेट अगदी जास्तीत जास्त किमान 30+ धावा इथून बनवाव्या लागतील जय हनुमान एक्सेल टीमला. कमी गतीने टाकलेला समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु थांबवलं. बॉल आता तू निसटलाय. दुसरी धाव इथून लगेच कंप्लीट केली आहे. 2 धाबा इथून कंप्लीट झालात. दोन धाबा आपण पाहता 11 धाबा धावफलकावरती. थोडेसे लेझी झाले होते त्या ठिकाणी. लगेच दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली. 2 धाबा 11 धाबा धावफलकावरती. पहिला बॉल खऱ्या हातानं डॉट आल्यानंतर सेकंडच बॉलवरती आपण पाहताय दुहेरी धाव पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये अगदी आपण पाहताय. यावेळी बॉलला स्टॉप केलं. डॉट बॉल इथून आपण पाहताय. गॅपमध्ये फटका खेचायचा होता. माहिती आहे अगदी आपण पाहताय गॅप फार मोठी आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं जर का बॉल काढला तर अगदी मोठी गॅप त्या ठिकाणी आहे. परंतु इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डॉट बॉल येतो. आणखीन एक फुड्यामध्ये टाकला होता. ओव्हरपिच होता. ऑन साईडला ताकदीचा वापर केलाय. बॉल हवाई सफर कौशल बोराडीच्या बॅटमधून हा षटकार. परंतु इथे ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी हातामध्ये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. धाव मिळणार नाहीये. इथून आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर पहिला बॉल डॉट आला होता. त्यानंतर दुहेरी धाव. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. एक षटकार आणि आता पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे 3 बॉल खऱ्या अर्थानं डॉट टाकले. त्यानंतर 2 बॉलमध्ये अगदी 8 धाबा खर्च केल्या त्या बाबू धुरीनं. कौशल बोराडेच्या विरोधामध्ये आपण पाहताय एक सेट फलंदाज आहे. आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये फार चांगला खेळ ॲज अ बॅट्समन आपल्याला कौशल बोराडेचा पाहायला मिळाला. समोरच्या दिशेनं फटका लॉब केलाय. अगदी 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू. तोपर्यंत दुसरी धाव अगदी वेगानं कंप्लीट केली जाते. 2 धाबा आल्या. 2 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलं. 19 धाबा
2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. 19 धाबा धावफलकावरती आल्यात. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. उर्वरित अजून 1 षटकाचा खेळ बाकी आहे. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहताय. इथून जिंकला तर किमान 1 ट्रॉफी सरपंच चषक 2025 मध्ये तुम्हाला नक्कीच लागू होईल, परंतु त्यासाठी संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. डीजे ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने. अगदी आपण पाहताय लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय गणेश आलेत गोलंदाजीसाठी. 1 धाव इथून आली आहे. धाबा धाव फलकावरती आल्या त्या 20 धावा. टार्गेट इथून सेट करायचं आहे. त्या दिशेनं अगदी आपण पाहतोय सलामीचे दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग आतापर्यंत साकारत असताना संगम आणि त्याच्या साथीनं कौशल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. शेवटचं षटक आहे पहिल्या सत्रातील. गणेश फुलटॉस बॉल होता. अगदी आपण पाहताय कव्हर मधून काढायचा होता. डीप मध्ये बॉल चाललाय तोपर्यंत पुनश्च एकदा दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा या धावफलकावरती आल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. वेस्ट साईड साठी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला. चेक केला जात इथून वेस्ट साईड साठी. फेअर आहे सर. इथे लीडिंग गेस लागली होती. पाठीमागे चुकी झाली. डाईव्ह लगावली परंतु अगदी त्यांच्या बाजूने बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पुनश्च एकदा चांगला बॉल ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. तनय वेगानं आलेत आणि फेकी देखील अचूक परंतु इथे गोलंदाजानं बॉल सोडलाय आणि दुसरी धाव पुनश्च एकदा कंप्लीट होईल. इथे मात्र खराब फेकी. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे दाखल झालाय. सर धाबा किती असतील? 6-2. आमचे पियुष बाबरे यांच्यासाठी खास हे संगीत होतं. आज खऱ्या अर्थानं ते निरोप घेतात या स्पर्धेमधून. पुनश्च एकदा उद्याच्या रात्रीमध्ये जॉईंट होतील. दिवस रात्रीमध्ये त्यांची फरमाईश होती या गाण्याची आणि ते गाणी ते संगीत आपण ऐकलं. 32 आल्यात धावफलकावरती. चांगला बॉल. अगदी आपण पाहता बॅक टू द बॉलर. ते धाव घेण्याचा प्रयत्न संगमचा होता परंतु कौशलने साफ नकार दिला. इथून मात्र संगमला परतावा लागेल. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल या सत्रातील. धाबा धावफलकावरती आल्या आता 32. 1 बॉल अजूनही बाकी आहे. 32 धाबा झाल्या. 3 षटकांची मॅच आहे. 30+ धाबा इथून बनवायच्या होत्या खऱ्या अर्थानं. जय हनुमान एक्सेल टीमला आणि त्याच्याकडे वाटचाल देखील करत होता
100 आपण पाहता या ठिकाणी कौशल बोराडे खऱ्या अर्थानं बॅटिंग करत होता. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत होते. त्याला साथ देखील चांगली लाभली होती संगम बोराडेची, ज्याने खऱ्या अर्थानं आपण पाहताय 6 चेंडूंचा खेळ खेळला. त्याच्यामध्ये त्याच्या वैयक्तिक आपण पाहताय 5 धाबा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. उर्वरित सर्व धाबा खऱ्या अर्थानं कौशल बोराडेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस होता, गॅप मध्ये खेळला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चुकी झाली, बॉल हातातून निसटलाय. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न इथे अगदी होणारच नाहीये. 2 धाबा कंप्लीट झाल्या, 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचले. 34 टार्गेट असेल 3 ओव्हर मध्ये 35चं. 18 बॉल आणि आता 35 धावसंख्येचं टार्गेट आहे. ते टीम श्री 11 सोमजाई गुंडगे टीमच्या अगेन्स्ट या टार्गेटचा पाठलाग येथून कशा प्रकारे केला जाईल हे पाहण्या अगोदर जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. देऊया त्यांना एक सुवर्ण संधी.
अटॅकर शॉर्ट टर्म पुल केलाय, लॉंग लेग मध्ये बॉल चाललाय, सीमा पार. पहिल्या बॉल वरती आपण पाहताय अनिकेतच्या बाट मधून आलाय पहिला चौकार. अर्थानं पहिल्याच बॉलवरती आदर्श मोहितेच्या चौकार आणला होता. तोच चौकार प्रत्युत्तर करत असताना अनिकेतच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे कौशल बोराडेच्या विरोधामध्ये 4 धावा धावफलकामध्ये. आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच इथे सांगतात वाईट बॉल आहे, एक्स्ट्राची धाव आहे, जास्त बाहेर गेला आणि इथून एक्स्ट्राची धाव खर्च करतोय. 5 धावा धावफलकावरती. 18 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं 35 धावसंख्येचं टार्गेट आहे ते श्री 11 सोमजाई गुणगे टीमच्या अगेन्स्ट आणि इथून धावा बनल्यात त्या पहिल्या बॉलमध्ये 5. समोर टाकला होता अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला वाडीस लॉंग ऑफला, तोपर्यंत एक धाबेतून कंप्लीट होते. कौतुक करायला हवं श्री 11 सोमजाई गुणगे टीमच्या कॅप्टनचं बाबू दुरीचं, ज्या प्रकारे त्यांना आज खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमला हँडल केल्या. गोलंदाजांचा क्रम, त्यानंतर अगदी आपण पाहताय फलंदाजांचा क्रम. अगदी पहिल्या 2 मॅच मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं ना तर बाला आणि त्याच्या साथीनं विक्रांत हे सलामीला पाहायला मिळत होते. परंतु या मॅच मध्ये त्याला माहिती आहे ही क्रुशल मॅच आहे, इथून जिंकलो तर किमान एक ट्रॉफी. संघर्ष जो चालू आहे खऱ्या अर्थानं सोमजाई गुणगे टीमचा, तो संघर्ष इथून खऱ्या अर्थानं समाप्त होईल. त्यासाठी त्याने अगदी आपले 2 हुकमाचे एक्के सलामीसाठी पाठवलेत. तनय शेलार आणि त्याच्या साथीनं अनिकेत. चांगला बॉल, फुललेंचा बॉल होता, मोठा फटका, प्रहार चढवायचा होता, बाटन बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. तनय शेलार हे असं शस्त्र आहे ना खऱ्या अर्थानं सोमजाई गुणगे टीमचं. कोणत्या क्षणी तो गेअर चेंज करेल. बराच खऱ्या अर्थानं लवकर त्यानं टीम मध्ये जागा बनवली. फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेनं फटका लॉब केला, क्षेत्ररक्षक आले, चुकी झाली आहे, झेल ड्रॉप, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. ठिकाणी रेफर केला, त्यांनी रिव्ह्यू घेतलाय हाईट फॅक्टर साठी, वेस्ट साइड साठी. आमचे तिसरे पंच या ठिकाणी आहेत. चेक केलं जातं केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. आपण या ठिकाणी जाबेली अगदी आपण पाहताय फेअर आहे सर, फेअर आहे. ओके, फुलटॉस बॉल होता, त्याच्याबद्दल अगदी आपण पाहता समोरच्या दिशेनं हा फटका लॉब केला होता. अगदी जर पाहायला गेलं तर ड्यू फॅक्टर आला, मैदानाच्या आतमध्ये अगदी मोठे फटके येत नाही, बॉल ट्रॅव्हल होत नाही. अशा परिस्थितीमध्ये तनय शेलारचा हा फटका फसला होता. मोठा चेस होता खऱ्या अर्थानं फिल्डरसाठी. अगदी आपण पाहताय जे लॉंग ऑफमध्ये फिल्डिंग करतायत त्यांना मोठा चेस होता, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत जायचं होतं, पोहोचले होते त्या ठिकाणी, परंतु अगदी वेगानं धावत होते. बॉल हातातून निसटला, चौकार आला. इथे शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला फटका चांगलाय, दमदार आहे, ताकद आहे, नजाकत होती या फटक्यामध्ये. बॉल आउट ऑफ दी पार्क, तनय शेलारचा हा षटकार. इथून आपण पाहताय हा षटकार आला. षटकारानं धाव फलकापती जाऊन पोहोचल्या त्या 16. येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 13 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल अजून 19 धावा बनवायचे आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग चालू आहे.
श्री 11 सोमजाई गुंडगे टीमकडनं तनय शेलार आणि त्याच्या साथीनं अनिकेत काय जबरदस्त बॅटिंग करतात. चांगला स्टार्ट मिळून दिला. या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल ना तर यापेक्षा चांगला स्टार्ट अजून काय असू शकतो श्री 11 सोमजाई टीमसाठी. कौशल बोराडे जो प्रमुख अस्त्र आहे खऱ्या अर्थानं जय हनुमान एक्सेल टीमचं त्याच्यावरती आक्रमण केलंय. कौशल बोराडेनं 2 मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. बॅटिंग देखील त्याची अप्रतिम राहिले या स्पर्धेमध्ये. इथे देखील फटका चांगला आहे, दमदार आहे, ताकद आहे. बॉल चाललाय सीमा पार. पंच इथून सांगतायत पंचांचा डिसिजन बाकी आहे. आमचे स्क्वेअरलेग पंच इथून डिसिजन देतील. सर चेक करायचं का? ओके पंचांचा डिसिजन षटकार आहे परंतु आपण चेक करूया. षटकार आहे षटकार आहे. चला चेक देखील केलं गेलं. षटकार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धाबा खर्च केल्यात कौशल बोराडेनं. आपण पाहताय 22 धाबा तब्बल खर्च केल्यात. 35 धावसंख्येचा बचाव करायचा होता. या ठिकाणी कौशल बोराडेचं हे षटक फार महत्त्वपूर्ण होतं. त्याला इथून कमीत कमी धाबा द्यायच्या होत्या. विकेटसाठी जायचं होतं. चान्स बनला होता. खऱ्या अर्थानं चान्स बनला होता परंतु क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी चुकी केली. तो झेल खऱ्या अर्थानं तनयचा ड्रॉप झाल्यानंतर त्यांना गिअर चेंज केला आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले. मी उल्लेख देखील केला होता तनय शेलारकडे ती ताकद आहे. कोणत्या क्षणी खऱ्या अर्थाने घेर चेंज करायची त्याने घेर चेंज केला आणि आता मात्र अगदी आपण पाहताय टॉपमध्ये गाडी चालली आहे. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते अगदी आपण पाहताय 12 आणि धाबा बनवायच्या आहेत त्या 13. 12 बॉल 13 धावसंख्येचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी आपण पाहताय कुणाल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान एक्सेल टीमकडनं. संघर्ष अगदी आपण पाहताय दोन्ही टीमचा मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहायला गेलं तर 12 बॉलमध्ये अजूनही 13 बनवायचे आहेत. मॅच अजून संपलेली नाही आहे. इथून मॅच अजून ऑन आहे दोन्ही टीमसाठी. सरपंच चषक 2025 आपण पाहताय. इथे देखील आपण पाहताय बॅटला चेंडू ब्रश झालाय. पाठीमागे निघालाय. नकार दिला अनिकेतनं. धाव नको आहे. बॉल आता तू निसटला होता यष्टीरक्षकाच्या. जर खऱ्या अर्थानं तनय पुढे सरकले असते तर धाव कदाचित तिथून कंप्लीट होताना देखील पाहायला मिळाली असती. 11 बॉल आणि 13 धावा. धाव फलकावरती आल्यात 22. 11 बॉल अजूनही 13 बनवायचे आहेत. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न संदीप गायकवाड सर इथून सांगतायत. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आली आहे. भरपूर बाहेरून येणारा चेंडू होता आणि आता खऱ्या अर्थानं प्लॅनिंगनुसार गोलंदाजी करायची आहे. आउटसाईड डी ऑफस्टम येथून चेंडू ठेवायचा आहे. फलंदाजांपासून दूर चेंडू ठेवत असताना हा खराब चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राची धाव आली आहे. धाव फलकावरती 23. आता 11 बॉल आणि 12ची गरज. फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतायत चौकार. पुनश्च एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी गोलंदाजानं ओळखलाय. खडे खेळण्याचा प्रयत्न केले जातात. थोडीशी व्हेरिएशन आणली. बॉल थोडासा मागे ठेवला. अचूकता पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची गरज आहे. एक डॉट बॉल तुम्हाला या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं अगदी आतमध्ये घेऊन येताना मॅच दिसेल. इथून अगदी आपण पाहता येणारे बॉल आता इथून शिल्लक आहेत ते 9 बॉलमध्ये बनवायचे त्या 8 धावा. धाव फलकावरती आल्यात 27. टार्गेट आहे 35चं. 8 अजून बनवायचे आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल झालाय.
या बली अगदी आपण पाहताय तनयनं थांबवलाय. शांत क्रिकेट खऱ्या अर्थानं खेळत असताना आपण पाहतोय एक सिंगल धाब आली आहे. स्ट्राईक रोटेशन झालंय. धाव फलकावरती 28 आल्यात. 7 अजूनही बनवायचे आहेत. चेंडू इथून शिल्लक येते 8 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. सिंगल डबलने देखील मॅच फिनिश होऊ शकते हे माहिती आहे दोन्ही फलंदाजाला. आणि आता मात्र जोखीम उचलायचं नाहीये. इथून खऱ्या अर्थानं 10 विकेट हातातात. अजूनही आपण पाहताय श्री 11 सोमजाई गुंडगे टीमच्या. मी का कौतुक केलं खऱ्या अर्थानं बाबू धुरी आकाश धुरी या कॅप्टनचं, कारण की त्यानं जे डावपेच आखलेत आज खऱ्या अर्थानं सरपंच चषकामध्ये जबरदस्त कॅप्टनशिप पाहायला मिळाली. बलाढ्य टीम होत्या. आजच्या लॉर्ड्समध्ये देखील आपण पाहताय त्या टीमला खऱ्या अर्थानं परास्त केलं आणि क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये इथून देखील चांगला खेळ राहिला आतापर्यंत. शॉर्ट बॉल होता. अगदी आपण पाहतोय ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये बॉल जाईल तोपर्यंत एकच धाब इथून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाबेला खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं गेलं. या सिंगल धाबांना आपण पाहताय 29 धाबा धाव फलकावरती आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर येणारे 7 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. इथून हा बॉल आहे ना या मॅचचं पूर्णपणे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती जर का रन्स आल्या तर खऱ्या अर्थानं कदाचित श्री 11 सोमजाई गुंडगे टीम थोडंसं वर्चस्व प्रस्थापित करत असताना पाहायला मिळेल. परंतु हा डॉट बॉल आला ना तर शेवटच्या 6 बॉलमध्ये या मॅचमध्ये मजा आपल्याला पाहायला मिळेल. कारण की अजूनही जर पाहायला गेलं तर संगमचं षटक येणं बाकी आहे. संगमचं षटक येणं बाकी आहे. अजूनही 7 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहताय अनिकेत प्रभावित केलंय अनिकेतनं. इथे देखील ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. एक तर कंप्लीट झाली आहे. एकही बरस थांबावं लागेल एवढा रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. एक धाब आली. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 30 वरती. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता इथून धाबा बनवायचे त्या 5. 6 बॉल 5 धावसंख्येची गरज. कौशल बोराडे कोणाकडे आता षटक सोपवणार. या टीम मध्ये देखील बरेचसे गोलंदाज आहेत ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे. संगम आहे जो इथून देखील ही मॅच बनवू शकतो. इथून देखील या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. त्याला या क्रिकेट मधले उतार चढाव माहिती आहेत. या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, ही सिच्युएशन कशा प्रकारे हँडल करायची आहे हे संगमला देखील चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे आता कौशल बोराडे कोणाकडे जातील हे देखील पाहावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 5 धावसंख्येची गरज. 5 धावा 6 चेंडू. काय मॅच पाहायला मिळते. क्वार्टर फायनलची मॅच. अगदी आपण पाहताय सरपंच चषक 2025चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. हे प्रेशर आहे सरपंच चषक 2025चा. आपण पाहताय टीम मीटिंग चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये जास्त बल घेऊ नका. शेवटची मॅच आहे. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहताय. इथून जिंकलात ना तर किमान एक ट्रॉफी तुमच्यासाठी नक्कीच लागू असेल. सरपंच चषक 2025ची चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहताय. आकर्षक ट्रॉफीज आहेत. सर्वांना भुरळ पाडतील अशा ट्रॉफीज आपण पाहताय सरपंच चषक 2025 मध्ये. शिवसाई ग्रुप कोलारे आयोजित ही स्पर्धा. पहिलं वर्ष या स्पर्धेचं. परंतु पाहता क्षणी वाटतच नाही या स्पर्धेचं पहिलं वर्ष. एवढं देखणं सुंदर दर्जेदार नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. शेवटचे 6 बॉल 5 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी आपण पाहताय टीमचा ट्रम्प कार्ड आहे. संगम बोराडे गोलंदाजीसाठी आलाय. संगम बोराड्यानं ज्यावेळी कठीण परिस्थिती आपल्या टीमसाठी उद्भवली ना त्यावेळी त्यानं टीमला बाहेर काढण्याचं काम केलंय. तो संगम आता गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. कौशलच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं संगम बोराडे देखील या टीमसाठी संघर्ष करताना पाहायला मिळाला आहे. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचा असेल हे देखील पाहावं लागेल. समोर आपण पाहताय अनिकेत मोरे सेट फलंदाज आहे. त्याच्या साथीनं तनय शेलार. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 6 बॉल आणि अगदी आपण पाहते 5 धावसंख्येची गरज. 35चं टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्या होत्या 22 आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलाय. पहिला आखूड टप्प्याचा बॉल लॉंग लेगला पाठवलंय बॉलला. अनिकेत मोरेचा तडाखा. बॉल सीमा पार. इथे आलाय चौकार. 6 मध्ये 5 बनवायच्या होत्या. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. मॅच अगदी आपल्या जवळ आणली आहे अनिकेत मोरेनं या चौकारानं. डीजे
बघा मॅच कोणीही जिंको, आतमध्ये जा, हस्तांदोलन करा, आपण जल्लोष जरूर करा, परंतु जी फिल्डिंग करणारी टीम आहे तिला देखील बाहेर येऊ द्या. आपला जल्लोष आपण एका बाजूला करा. चला 5 बॉल 1 धावसंख्येची गरज. शेवटचे 5 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. जबरदस्त मॅच पाहायला मिळते असं वाटलं होतं. संगम बोराडे शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच घेऊन जाईल, परंतु अनिकेतनं चौकार लगावल्यानंतर ही मॅच खुली झाली आहे. डॉट बॉल हे डॉट बॉल खऱ्या अर्थानं संगम बोराडे कधी फेकेल हीच प्रतीक्षा होती संपूर्ण एक्सेल टीमला. हे डॉट बॉल जर का पहिल्या बॉलवरती चौकार आला नसता ना, तर मात्र या मॅचचं प्रेशर आपल्याला कायम पाहायला मिळालं असतं. परंतु हा डॉट बॉल कदाचित उशीर झालाय का, हा देखील प्रश्न पडला. 4 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 4 बॉल 1 धावसंख्येची गरज. इथून अटॅकिंग फील्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली जाते. ही 1 धाव देखील आम्हाला बचाव करायचा आहे. संघर्ष अजून देखील मैदानाच्या आतमध्ये करते. जय हनुमान एक्सेल टीम आपण पाहताय. संघर्षाची लढाई, कोणत्याही क्षणी मॅच सोडण्याची ताकद नाही या टीमकडे देखील. समोर टाकला होता फटका, चांगला आहे. आपल्या अनोख्या स्टाईलनं मॅच फिनिश करत असताना अनिकेत मोरेचा हा फटका, बॉल सीमा पार इथे आलाय. षटकारानं मॅच फिनिश केली आहे आणि टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचली आहे. श्री 11 सोमजाई गुंडगे टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम.